ना भाजी बनवायचं टेन्शन ना पोळी बनवायचं टेन्शन। तर आज आपण एकच पदार्थ बनवणार आहोत, तोही सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांचं पोटही भरेल। नमस्कार मैत्रिणींनो, शोभा किचन रेसिपी या आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्व खवयांचं स्वागत आहे। तर ती रेसिपी आहे उकड शेंगोळे। चला तर मग सुरू करू। इथे एका मोठ्या ताट्यामध्ये एक मोठी वाटी चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घ्यायचं, अर्धी वाटी चाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घ्यायचं, 2 चमचे चाळून घेतलेलं बेसन पीठ घ्यायचं। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ। आता याच्यात अर्धा चमचा ओवा हातावर रगडून टाकायचा आहे। आता याच्यामध्ये 5-7 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरं, 5-7 लसूण पाकळ्या आणि थोडंसं मीठ टाकून हे वाटण करून घेतलेलं आहे, याच्यामध्ये टाकून घेऊ। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता थोडं वाटण आपल्याला 1 चमचाभर बाजूला ठेवायचं आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ। आता हे हाताने चांगलं मिक्स करून घेऊ। आता सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आता ह्याला आणखीन थोडंसं मिक्स करून घेऊ। आता याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे। तर इथे बघा आपलं पीठ घट्ट मळून झालेलं आहे। आता ह्याला 10 मिनिटे झाकून ठेवू। आता इथं आपलं पीठ भिजवून 10 मिनिट झालेले आहेत। आता आपण याचे शेंगोळे बनवायला घेऊ। इथं थोडंसं गव्हाचं कोरडं पीठ टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपले शेंगोळे चिकटणार नाहीत। आता थोडे हातावर असे छोटे गोळे घेऊन आता आपल्याला शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत। तर हे बघा अशा प्रकारे शेंगोळे बनवून घ्यायचे आहेत। तर इथे आपले सर्व पिठाचे शेंगोळे बनवून झालेले आहेत। आता आपण फोडणीची तयारी करू। तर आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर एक अशा प्रकारचं मोठं पातेलं ठेवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हे 3 माप तेल टाकून घ्यायचं। आता तेल गरम झाले, या तेलामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची, अर्धा चमचा जिरं टाकून घेऊ। आता हे चांगलं तडतडू द्यायचं आहे। आता इथे आपलं जिरे मोहरी तडतडून झाले आहे। आता इथे 2-4 लसूण ठेचलेलं आहे, ते टाकून घ्यायचं आणि याला थोडंसं हलवून घेऊ। आता याच्यामध्ये आपण जे वाटण थोडंसं बाजूला काढून ठेवलं होतं ते टाकून घेऊ। आता त्याच्यामध्ये लसूण आहे, पण नुसताही लसणाची फोडणी दिली तर एकदम उकड शेंगोळ्याला छान चव येते। आता याला मध्यम गॅसवर असं परतून घ्यायचं आहे। आता थोडासा लसणाचा कलर बदललेला आहे। आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊ, 1 चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा धणेपूड टाकून घ्यायची आणि ह्याला थोडंसं हलवून घेऊ। आता याच्यामध्ये ही कोथिंबीर मुठभर आहे, ते बारीक चिरून टाकायची आहे। त्याला थोडंसं हलवून घेऊ। आता याच्यामध्ये 1 तांब्या पाणी टाकायचं आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ थोडंसं कमीच टाकायचं आहे, कारण हे पुन्हा आटून थोडंसं पाणी कमी होतं। तर त्याला हलवून घेऊ आणि 1 उकळी यायची वाट बघायची आहे। आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण हे शेंगोळे याच्यामध्ये सोडून घ्यायचं आहे। गॅस थोडासा बारीक करायचा आहे, कारण हे हातावर उडण्याची शक्यता असतं। असे सर्व बाजूने आपल्याला हे सोडून घ्यायचे आहेत, एकाच जागेवर सोडायचे नाही आहेत, नाहीतर एकमेकाला हे चिकटून बसतील। आता इथे आपले शेंगोळे झाले आहेत। आता गॅस वाढवायचा आहे आणि
10 मिनिट याला शिजवत ठेवायचं आहे. तरी ते 10 मिनिट झालेले आहेत. आपले शेंगोळे आता चांगले मस्त शिजलेले आहेत. आता आपण गॅस बंद करून याला ताटामध्ये काढून घेऊ. तर इथे आपले गरमागरम उकड शेंगोळे बनवून तयार आहेत. तर तुम्ही अशा प्रकारे हे उकड शेंगोळे नक्की बनवून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.